नमस्कार मुलांनो, आज आपण एक सुंदर पाठ शिकणार आहोत. पाठाचे नाव आहे माझी जोडी. 1. चित्रे बघ, ओळख व नावे सांग. काही सुंदर चित्रे दिली आहेत. आपण ती एकामागून एक ओळखूया. पहिल्या चौकटीत काय आहे? कावळा. अगदी बरोबर, हा आहे कावळा. त्याच्या बाजूला बघा, पांढरा शुभ्र इवलेसे कान असलेला कोण आहे हा? ससा. हो, हा आहे ससा. तिसऱ्या चित्रात काय दिसतंय? उन्हाळ्यात आपण यातलं थंड पाणी पितो ना, ओळखा पाहू. माठ. अगदी बरोबर, हा आहे पाण्याचा माठ. आणि शेवटचे चित्र, ही एक हिरवीगार भाजी आहे, जिला आपण आवडीने खातो. ओळखा पाहू. भेंडी. छान, ही आहे भेंडी. 2. चित्रे बघ, चित्राचे नाव ओळख व चित्राखालील नावे पहा. आता आपण ही नावे कशी लिहितात ते पाहूया आणि माझ्यासोबत तुम्हीही मोठ्याने वाचा हं. पहिल्या चित्राखाली काय लिहिलंय? कावळा. म्हणा पाहू सगळ्यांनी. कावळा. कावळा. अगदी बरोबर. दुसऱ्या चित्राखाली लिहिलंय ससा. 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 शाबास. तिसऱ्या चित्राखाली आहे माठ. 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 अगदी बरोबर. आणि शेवटच्या चित्राखाली लिहिलंय भेंडी. 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 3. चित्रे बघ, चित्राचे नाव ओळख व जोडी लाव. बघा, पहिल्यांदा आहे भेंडीचे चित्र. त्याची जोडी खाली कुठे लावलेली आहे? भेंडी या शब्दाशी. आता चला मला सांगा, 2 नंबरला आहे माठ. मग माठ हा शब्द कुठे लिहिलाय? अगदी सुरुवातीला. चला, माठाच्या चित्रापासून माठ या शब्दापर्यंत एक रेष ओढूया. छान. पुढे आहे कावळा. कावळ्याची जोडी सर्वात शेवटी लिहिलेल्या कावळा या शब्दाशी लावूया. छान. आणि शेवटी उरला आपला ससा. सशाची जोडी लावूया खाली असलेल्या ससा या शब्दाशी. वा, आपण सगळ्या जोड्या अगदी बरोबर लावल्या. 4. सारखी नावे ओळख, जोडी लाव व नावे सांग. बघा, वरच्या पहिल्या हिरव्या चौकटीत लिहिलंय माठ. त्याची जोडी खाली कुठे लावलेली आहे? 3 नंबरच्या गुलाबी गोलातल्या माठ या शब्दाशी. आता 2 नंबरला आहे ससा. खाली शोधा बरं, ससा कुठे आहे? अगदी बरोबर, खाली 2 नंबरलाच ससा लिहिला आहे. चला, त्याची जोडी लावूया. छान. 3 नंबरला वर आहे कावळा. खाली कावळा कुठे लपलाय? अगदी शेवटी 4 नंबरला. जोडी लावा बरं. छान. आणि शेवटी वर उरली भेंडी. तिची जोडी खाली सर्वात पहिल्या गुलाबी गोलातील असलेल्या भेंडी या शब्दाशी लावूया. अगदी बरोबर. आज आपण माझी जोडी हा पाठ शिकलो. धन्यवाद मुलांनो. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात.